छावा चित्रपटाची सुरुवातच होते संभाजी महाराजांनी बऱ्हाणपूर जो काही औरंगजेब आणि तत्कालीन त्याची जी काही आर्थिक राजधानी होती त्या बऱ्हाणपूरवर अटॅक करूनच. आणि काल परवा मी एक न्यूज पाहिली, पेपरमध्ये पाहिलं, की तो बऱ्हाणपूरचा जो काही असिलगड किल्ला होता, त्या असिलगड किल्ल्यामध्ये रात्री लोकं मोबाईलच्या बॅटरीच्या प्रकाशनामध्ये खजिन्याचा शोध घेत होते. छावा चित्रपट आपल्याला आ आपल्या पिढीला काहीतरी घ्यावं असं सांगून जातो. त्याचबरोबर आपल्यातील असे काही लोकं असतात, की या छावा चित्रपटातून काय घ्यायचं हे त्यांना समजत नाही. छावा चित्रपटातील जो काही बऱ्हाणपूरचा च्या जवळ असलेला असिलगड किल्ला, त्या असिलगड किल्ल्याच्या परिसरात आजूबाजूच्या शेकडो लोकांनी हा अक्षरशः किल्ला खणला आणि त्यांनी नाणी मिळतात का? हे पाहण्याचा शोध केला. बातमी वाचून थोडंसं मन खट्टूही झालं आणि मनाला हसू देखील आलं. तर मित्रांनो, छावा चित्रपटातून या गोष्टी आपण शिकाव्यात असं मला वाटत नाही. छावा चित्रपटातून स्वाभिमानी संभाजी महाराज आहेत असताना तोच स्वाभिमान आपण आपल्या पिढीमध्ये ठेवावा असं मला वाटतं. मला वाटतं तुम्हालाही हेच या चित्रपटातून वाटलं असेल. धन्यवाद.